अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी उभा आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग मागणी H3 बाब क्रमांक 46 पान क्रमांक 39। अध्यक्ष महोदय, गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरचे आंदोलन होताना आपण बघू शकतो। जुलै 2025 पासून 90,000 कोटी रुपयाची बिले थकली आणि जर फक्त आपण PWD डिपार्टमेंटचं बोलायला गेलो तर 46,000 कोटीची बिलं थकली। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जो काही प्रॉफिट मार्जिन असेल समजा आपण 10% पकडू, पण राहिलेला जो पैसा असतो तो कुठेतरी मजुराला द्यायचा असतो, छोट्या मोठ्या दुकानाला द्यायचा असतो, कुठेतरी डांबर घेतला असतं, कुठेतरी काहीतरी केलं असतं। अध्यक्ष महोदय, हा पैसा नाही आला तर कामं होणार नाही। कामं अर्धवट असतील तर ऍक्सिडेंट होऊ शकतात, तर कोणाचा मृत्यू होऊ शकतो। अध्यक्ष महोदय, मला सरकारला विनंती करायची आहे की हे जी काही थकीत रक्कम असेल ती तुमच्या नियमानुसार त्या ठिकाणी द्या आणि नवीन कामासाठी सुद्धा तुम्हाला तिथं नवीन पैसे द्यावे लागतील। हा पैसा दिला नाही तर पुढच्या वेळेस टेंडर भरत असताना 3-4% जास्तच टेंडर हे कॉन्ट्रॅक्टर तिथं भरतील आणि त्याचं नुकसान हे आपल्या सगळ्यांना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी होईल। अध्यक्ष महोदय, अरबी समुद्रामध्ये जे शिव स्मारक व्हावं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं, यासाठी आपण सगळेजण तिथं प्रयत्न करत आहोत। सुरुवातीची किंमत 2581 कोटी होती, आता सुधारित किंमत 3643 कोटीवर गेलेली आहे। बजेटमध्ये 99 कोटी दिले होते, 9 कोटी खर्च झाला। आता 9 कोटी खर्च झाले असतील तर कुठं विटा लावल्यात त्या थोड्याशा लोकांना जर सांगितलं काय खर्च झालाय तर नक्कीच त्या बाबतीत बरं होईल। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण काम PWD डिपार्टमेंट करतंय, त्याला थोडंसं चालना आपल्याला देता येईल का, लवकरात लवकर ते काम होईल का, यासाठी अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील। अध्यक्ष महोदय, मला एवढंच सांगायचं की PWD डिपार्टमेंट पूर्वीपासून हे महत्त्वपूर्ण डिपार्टमेंट राहिलेलं आहे। आत्ताच्या मंत्री महोदयांना कदाचित माहिती असेल, एक MSIDC म्हणून वेगळं डिपार्टमेंट केलं आहे। आता PWD डिपार्टमेंटकडे सगळी यंत्रणा आहेत, लोक आहेत, अधिकारी आहेत, महामंडळ आहे, पण निधी हा PWDला कमी आणि MSIDCला जास्त दिला जातो। आता आमच्या कानावर जे येतं त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की मोठे मोठे रोड त्याच्यामध्ये घेतलेत, म्हणजे PWDला वगळलं, महामंडळाला ताकद दिली आणि त्याच्यामध्ये 100-150 कोटीचे मोठे प्रोजेक्ट घेतले जातात। आता हे बघायचं झालं त्याच्या आम्ही किमती बघितल्या, म्हणजे नॅशनल हायवे -20-20, 30-30% जातात। MSIDCचे रस्ते जर घेतले तर जो काय ते व्हॅल्यू काढलेली असते, कॉस्ट काढलेली असते, त्याच्यापेक्षा 20-25% जास्त किमतीला रस्ते त्याच्यामध्ये गेलेले आहेत। फक्त वरून जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये नक्कीच काही ते काळबैरं झालंय असं आमचं सगळ्यांचं अध्यक्ष महोदय म्हणणं आहे। त्यामुळे मंत्री महोदय नवीन आहेत, चांगले आहेत, रेप्युटेशन चांगलं आहे, चांगलं काहीतरी करू शकतील असा आम्हाला विश्वास आहे। त्यामुळे त्या खोलामध्ये अध्यक्ष महोदय जाण्याची जरूरत आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये मी वेगळ्या विभागाची बिल्डिंगची कामं अध्यक्ष महोदय घेतलेली आहेत, त्याची कामं ऑलमोस्ट 95% झालेली आहे। PWD विभाग ते कामं करतंय, रेव्हेन्यू पासून सगळी नगरपालिकेची कामं असतील। आता फर्निचरसाठी त्या ठिकाणी आम्हाला निधी लागणार आहे। आता सगळं तयार आहे पण फर्निचर नाही, मग तो जो पैसा आधी दिलाय तो वाया जाऊ शकतो। त्यामुळे कृपा करून आधी दिलेला पैसा वाया न जाण्यासाठी फर्निचर आणि राहिलेली कामं कंप्लीट करण्यासाठी आम्हाला निधी मिळावा अशी विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतो। अध्यक्ष महोदय, अजून एक महत्त्वाचा विषय पुण्याचा आहे। 500 कॅपॅसिटीचं एक हॉस्टेल हे तिथं सार्वजनिक बांधकाम बांधतंय समाज कल्याणच्या वतीने। आता बांधायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांनी NOC महानगरपालिकेकडनं घेतली नव्हती। आता इगो हर्ट झाला महानगरपालिकेचा का काय झालं काय माहिती, 4 वर्ष झाली ही बिल्डिंग तयार आहे, महानगरपालिका देत नाही आणि ह्या 500 मुलांना आपल्याला वेगळ्या पद्धतीने मदत करावी लागते। म्हणजे हा सुद्धा पैसा जो सरकारने खर्च केलाय तो वाया चाललेला आहे। त्यामुळे मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा अशी विनंती करतो। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवा, समाज कल्याणच्या यांना बोलवा, पण पुढच्या 2 दिवसामध्ये त्या गरीब मुलामुलींना ते हॉस्टेल कसं वापरता येईल यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न करावेत। विकास विभाग मागणी क्रमांक 1 बाब क्रमांक 144-84 पेज नंबर 162। अध्यक्ष महोदय, निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणीबद्दल कशा पद्धतीने मोठे मोठे कार्यक्रम घेतले हे बघितलं। अध्यक्ष महोदय, आम्हाला सुद्धा त्या योजनेचं स्वागत करावं लागलं। चांगली योजना आहे,
जर कोणाच्या घरामध्ये पैसा जात असेल तर चांगली गोष्ट आहे। लेवलला जाऊन घेतले, अंगणवाडी सेविकांचा त्याच्यासाठी वापर केला गेला, बरेच काय झालं, हरकत नाही। सरकारची योजना होती, त्यांनी ती योजना आणली, 1500 रुपये दिले आणि 1500 रुपये देत असताना ॲडव्हान्स मध्ये पैसे दिले। मग 2 महिन्याचा ॲडव्हान्स म्हणजे इलेक्शनच्या आधी 3-3 हजार रुपये, 4-4 हजार रुपये, 5-5 हजार रुपये त्या ठिकाणी लोकांना मिळाले। ठीक आहे, त्याचा फायदा तुम्हाला अध्यक्ष महोदय महत्वाचे बोलू द्या, आम्ही कुठे टीका करतोय, साधच तर बोलतोय। अध्यक्ष महोदय ठीक आहे, त्याचा त्या माता भगिनींचा आशीर्वाद तुम्हाला तिथं लागला, पण आम्ही भाषण ऐकत होतो, कारण का जे सत्तेत आहेत त्यावेळेस त्यांच्याकडे जरा बघावं लागत होतं, काउंटर करावं लागत होतं। ताईंचं भाषण ऐकलं, अशा अनेक लोकांचं भाषण ऐकलं, 2100 रुपये करणार, 2500 रुपये करणार, असे त्या भाषणामध्ये होतं। आम्हाला असं वाटलं दिलेला शब्द पाळला जातो, पण फक्त 4-4.5 वर्ष कृपा करून तुम्ही थांबू नका। वरचं भाषण आम्ही ऐकलं, आम्ही थोडी म्हणलं होतं एका वर्षात देऊ, मग त्याचा अर्थ इलेक्शनसाठी तुम्ही थांबणार असतं तर त्याला 4 वर्ष थांबावं लागेल। वाढवत असताल तर आत्ताच वाढवा। आम्हाला आता टार्गेट तुम्ही ठेवले की त्यांची नावं कमी करायची, कशाला कमी करायची अध्यक्ष महोदय? त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष देण्याची जरूरत आहे। पण फक्त एक महत्वाचा मुद्दा या सर्व मंत्र्यांनी आणि सरकारने समजून घेतला पाहिजे, या लाडक्या बहिणीला पैसे का द्यावे लागतात? कारण का सोयाबीनचे भाव आपण देऊ शकत नाही, शेतीमालाला भाव देऊ शकत नाही, नोकरी देऊ शकत नाही, त्या ठिकाणी लोकांचा खर्च वाढलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे 1500 रुपये मिळाले तरी लोक जर खुश होत असतील तर त्याचं मुख्य खोलामध्ये जाऊन याच्यामध्ये काय बदल आपल्याला करता येतील का? तुम्ही आता सत्तेत आलेला, तुम्हाला संधी 5 वर्षाची मिळालेली आहे, त्यामुळे मूलभूत गोष्टींवर खऱ्या अर्थाने आता काम अध्यक्ष महोदय करायची जरूरत आहे असं मला वाटतं। माझ्या मतदारसंघामध्ये महिलावर बाल विकास व तसं आरोग्याचा हा प्रश्न आहे, त्यांनी तो पुढाकार घेतला आणि तो माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे आम्ही दलालीची दलदल काढले त्याच्यामध्ये अजून एक भ्रष्टाचार आहे, तो आहे अँब्युलन्सचा, हे तिथं थांबवावं। असे बरेच लोक असा प्रश्न करणाऱ्या महाशयांनी बरंच काय केलं असं आम्हाला म्हणणं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे। शेवटचे 2 मुद्दे, समुदाय आरोग्य अधिकारी CHO, त्यांनी अध्यक्ष महोदय खूप चांगलं काम केले कोरोनाच्या काळामध्ये। असे 10,000 लोक आहेत, त्यांच्याबद्दल आता संवेदनशील बनून आपल्याला विचार करण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे। त्यांना पगार चांगला मिळावा अशी त्यांची मागणी अनेक वेळा त्यांनी आंदोलन केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल नवीन जे मंत्री आहेत ते सुद्धा होतकरू आहेत, नवीन आहेत, यंग आहेत, ते सुद्धा त्या बाबतीत CHOच्या बाबतीत काहीतरी अध्यक्ष महोदय करतील। रुग्णवाहिका चालक 18,000 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, 15,000 रुग्णवाहिका चालक सेवेत 2024 पासून आहेत, वेतन रखडले अध्यक्ष महोदय, 24 पासून वेतन नाही मिळालं तरी बिचारे गरीबाला अडचण होणार तेवढं गाडी चालवतात। अध्यक्ष महोदय असं वेतन थकून चालणार नाही, लवकरात लवकर ते मिळालं पाहिजे आणि रेग्युलरली पेमेंट कशी होईल यासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय हा विचार त्या ठिकाणी सरकारकडनं झाला पाहिजे। तसंच परिचारिका आरोग्य सेवक महिला गट क परीक्षेत उमेदवारांना झालेला अन्याय, महाराष्ट्र शासनाचा आरोग्य सेवक महिला गट क या पदासाठी 2024 साली परीक्षा घेण्यात अध्यक्ष महोदय आली होती। या परीक्षेची जाहिरात 2023 साली प्रकाशित झाली होती आणि अर्ज शुल्क 1000 रुपये त्यांनी त्या ठिकाणी भरले होते। त्या जाहिरातीस कुठेही GNM आणि BSc नर्सिंग उमेदवारांना अपात्र ठरवले जाईल असे नमूद केले नव्हते, यांची सुद्धा अध्यक्ष महोदय मागणी आहे। आणि शेवटचा माझ्या मतदारसंघातला आरोग्याचा जो प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, तिथं उपजिल्हा रुग्णालय 2 तिथं करत आहे, टोपे साहेबांनी मदत केल्यामुळे तिथं 2 मोठे उपजिल्हा रुग्णालय होत आहेत, पण अध्यक्ष महोदय तिथं पेमेंटच दिलं गेलं नाही, पहिलं पेमेंट गेलं, दुसरं राहिलंय, त्यामुळे 12 कोटी हे जामखेडसाठी आपल्याला अध्यक्ष महोदय द्यावे लागतील आणि कर्जतसाठी 5 कोटी, तसंच आमचं मिरजगावला सुद्धा उपजिल्हा रुग्णालय अध्यक्ष महोदय चालू आहे, त्याला अतिरिक्त निधी लागणार आहे, तिथं मेकनायझेशनसाठी आणि जे काही यंत्रणा लागतात त्याला निधी लागणार आहे आणि रेसिडेंटसाठी सुद्धा पैसा लागणार आहे। कृपा करून याच्यातून गरीबाला आपण सेवा देणार आहे, यात मात्र राजकारण करू नये। याच्यामध्ये आमच्याकडे बघून तिथं पैसा न दिल्यामुळे सेवा जी उद्या मिळू शकते, जिथं वर्षाली मिळणार असेल ते वर्षभरात जे सामान्य लोकांचं नुकसान झालं त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असू शकतं, त्यामुळे या विषयामध्ये कुठेही राजकारण येऊ नये एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि सर्व मंत्र्यांना विनंती करतो की प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्हाला मतं मिळाली तसं विरोधकाला सुद्धा मतं मिळालेली आहेत, आम्ही निवडून आलो तरी तुमच्या पक्षाच्या विचाराची मतं तुम्हाला मिळालेली आहेत, त्यांच्याकडे बघून तरी विकास निधी त्या ठिकाणी द्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो। आपण मला बोलून दिलं त्यासाठी मी मनापासून आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो। कैलास पाटील। अध्यक्ष महोदय,